यांना एक ग्रेट सायंटिस्टची जर कदर नाहीये तर हे काय म्हणजे आमची काय कदर राहणार आहे। आंदोलन झालं त्याच्यात अक्षरशः मुलींचे कपडे फाडण्यात आले। म्हणजे काय चाललंय या सिस्टम मध्ये? राजीनामा दिला नाही म्हणजे मग आम्ही मरायचं का सर? आम्ही इथं वर्षानुवर्ष प्रिपरेशन करतो, हे यांचे सीट्स विकतात, 2-2 करोड मध्ये पेपर घेतात। शेतकऱ्याच्या मुलांनी, गरीबाच्या मुलांनी काय करावं? इथं ही माझीच आवाज नाहीये, ही लाखो विद्यार्थ्यांची आवाज आहे। तो माणूस जर खरंच चहावाला असता ना तर त्याला आपल्या कंडिशनची जाणीव राहिली असती। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार चार्जमुळे या ठिकाणी युवक जो आहे तो भडकलेला आहे आणि संपूर्ण देशभरात युवकांकडनं देशव्यापी आंदोलन असतील, निषेध या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात येत आहे। याचा पडसाद या चाळीसगाव देखील उमटताना या ठिकाणी दिसत आहे। शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरत या ठिकाणी तहसील कार्यालय गाठत या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत। काही युवक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल खरं तर या ठिकाणी निवेदन दिलेलं? सर ऍक्च्युली जंतर मंतरला ते 20 जुलैला जे आंदोलन झालं त्याच्यात अक्षरशः मुलींचे कपडे फाडण्यात आले। म्हणजे काय चाललंय या सिस्टम मध्ये? आम्ही कुठलंही काही म्हणत नाही की आम्हाला पॉलिटिकल पार्टीचं सीट द्या किंवा तिकीट द्या। आम्ही फक्त एवढी मागणी करतोय की नीट पेपर हा पारदर्शकतेने व्हायला हवा। 2024 मध्ये पेपर लीक झाला, त्याच्यानंतर 25 मध्ये परत तेच ते लेवल वरती झाली खूप जास्त, 26 मध्ये परत OMR चा स्कॅम। अजून किती दिवस आम्ही हे सहन करणार? या सरकारला समजायला हवं की इथला युवा हा तुम्हाला जर त्या वरती सीटवर बसवू शकतो तर खाली पण आणू शकतो। तर तुम्ही युवांना सपोर्ट करा, हीच माझी नम्र विनंती आहे। आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यायलाच हवा। जर एवढंही होत नसेल ना त्यांच्याकडून तर काही फायदा नाही त्यांचा सरकारमध्ये बसून। घरी बसा आणि चहा विका, काही गरज नाही तिथे जाऊन आंदोलन करायची। चायवाला म्हणजे मी तर नाही पाहिलं त्याला चहा विकताना। काय आहे म्हणजे कोणी कुठेही काय पण बोलतं। तर तो माणूस जर खरंच चहावाला असता ना तर त्याला आपल्या कंडिशनची जाणीव राहिली असती। आपल्या गरीब लोकांचं त्याला कळकळ राहिली असती की हो की खरंच जनतेसाठी खूप हे ऑलरेडी वरती पैसे घेऊन बसलेले। थँक्यू। ओके, खरं तर प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची प्रमुख मागणी या ठिकाणी होताना दिसून येत आहे। खरं तर काल प्रधानमंत्री हे लाईव्ह आले आणि युवकांशी संवाद साधलेला आहे। त्या ठिकाणी विशेष विधेयक पारित करणार आहोत आणि जे काही संपूर्ण प्रकार झालाय त्यावर विशेष समिती गठीत करून या ठिकाणी कारवाई होतील अशा प्रकारचं प्रतिपादन केलं। आम्ही कारवाई तुम्ही करतायत, आम्हाला कारवाईची आम्ही तुमच्याकडनं आशा करतोय आणि तुम्ही आम्हाला लाट्या मारतायत का उलटा? आम्हाला म्हणायचं फक्त एकच आहे, धर्मेंद्र प्रधान सरांनी इस्तीफा द्यावा। कारण की मी स्वतः नीट प्रिपरेशन करतोय, जसं ताई बोलली की मी नीट प्रिपरेशन करते। मला पहिले 670 मार्क्स आले, त्यांनी सांगितलं पेपर लीक झाला, मी ICUलाइज्ड होतो। त्यानंतर ज्या दिवशी पेपर होता मी पेपर द्यायला गेलो, कुठेतरी माझी मेंटल हेल्थ आमची डिस्ट्रॉय होती, माझीच नाही तर सगळ्या भारताच्या विद्यार्थ्यांची। आणि आम्ही हा आवाज उठवण्यासाठी इथं आलेलो आहे, जमलेलो आहे। तहसीलदार सरांना निवेदन देण्यासाठी आम्ही माग केलेली आहे। हे निवेदन मध्ये आम्ही हेच लिहितोय की धर्मेंद्र प्रधान सरांनी इस्तीफा द्यावा। आम्ही सोनम सरांना नक्कीच सपोर्ट करतोय। यांना एक ग्रेट सायंटिस्टची जर कदर नाहीये तर हे काय म्हणजे आमची काय कदर राहणार आहे? मला तर हे माहिती नाही, हे सिस्टीम करप्टेड मला तर असं वाटतंय। कारण की हे एक स्टुडंट्सची नाही तर हजारो स्टुडंट्सच्या आयुष्य, लाखो स्टुडंट्सच्या आयुष्याशी खेळताय। खूप मुलांनी त्यांचे जीवही दिले। मला फक्त एकच म्हणायचंय, माझी एकच माग आहे, धर्मेंद्र प्रधान सरांनी इस्तीफा द्यावा। ओके, राजीनामा न दिल्यास काय भूमिका राहील? राजीनामा दिला नाही म्हणजे मग आम्ही मरायचं का सर? आम्ही इथं वर्षानुवर्ष प्रिपरेशन करतो, हे यांचे सीट्स विकतात, 2-2 करोड मध्ये पेपर घेतात। शेतकऱ्याच्या मुलांनी, गरीबाच्या मुलांनी काय करावं? इथं ही माझीच आवाज नाहीये, ही लाखो विद्यार्थ्यांची आवाज आहे। हे इथं जेवढे जमलेले हे पागल नाहीयेत, हे शिकलेले एज्युकेटेड लोक आहेत। यांना माहिती आहे काय प्रॉब्लेम यांनी फेस केले। घर यांचा एक नाही ना, मेंटल प्रेशर आहे। ट्युशनच्या तुम्ही कोचिंगच्या फीस बघतायत, 2-2, 3-3 लाख रुपये लागतात। कोचिंग फीस सोडून जर बाहेरचं बघितलं तर फूड, मेस हे सगळं असतं। एक शेतकरी, एक गरीब, एक सर्वसामान्य व्यक्ती हे कसं काय करू शकतो? मला फक्त एकच मागणी आहे, यांच्यावर कारवाई करा ज्यांनी पेपर लीक केले। आणि याच्या पुढे प्लीज सिस्टम चेंज करा आणि तुम्ही यांना तुम्ही जे करताय हे स्टॉप करा पूर्णपणे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। खरं तर आंदोलनाला महिना उलटला, अजूनपर्यंत अद्याप तो या ठिकाणी प्रधानला राजीनामा द्यावा अशा प्रकारचं सरकार भर काढत नाही। काय भावना आहे? मला एकच सांगायचंय, यांचे मुलं इंडियामध्ये शिकत नाही, हे अब्रॉडला शिकायला जातात। यांना शिक्षणाच्या व्हॅल्यू कळणारच काय? कारण की यांची मुलं इथे नाहीच आहे। आणि जर यांची मुलं इथे नसतील तर हे एज्युकेशनची पर्वाच नाही, यांना एज्युकेशन सिस्टीम विषय माहितीच नाही। म्हणजे यांची मुलं बाहेर शिकतात, मजा मारतात, तिथून ट्विट्स टाकतायत, आम्ही बाहेर फिरतो। मग यांना एज्युकेशन विषय आम्हाला
यांना माहिती नाहीये. बस आम्हाला एवढंच म्हणायचं यांनी इस्तिफा द्यावा. खरं तर ह्या राजकीय मंडळींची मुलं जी आहेत ते परदेशांमध्ये शिकायला आहे, त्यामुळे आमच्या गोरगरीब लेकरांची भावना ते काय जाणतील, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी युवकांनी व्यक्त केल्या आहेत. द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण, चाळीसगाव, जळगाव.